महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा 16 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ यावेळी फोडण्यात आला। मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसलाय। समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडली आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता। या निवडणुकीत ठाकरे गटाचा विजय झाला तर कपिल पाटील यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला। तेव्हापासून नाराज असलेल्या कपिल पाटील यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून आघाडीतील नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। आघाडीतील नेते घरगुती प्रश्न, आपल्या मुलांचे राजकीय भविष्य यातच गुंतलेत। त्यांना जनतेच्या प्रश्नाचं काहीही देणं घेणं नाही। लोकसभेत आघाडीनं वंचित बहुजन, मराठा आरक्षण, कामगार, कष्टकरी, मराठी माणूस यांची मतं घेतली, पण यांच्या प्रश्नावर कोणतीही भूमिका मांडली नाही। मराठा आणि ओबीसी समाजात गावगाव भांडणे लावली। त्यांना फक्त सत्ता हवी आहे असा खळबळजनक आरोप कपिल पाटील यांनी केलाय। आपले काम झाले की समोरच्याला टाकून द्यायचं हे आघाडीचं धोरण आता उघड आहे। विधान परिषद निवडणुकांच्या वेळी शेकापच्या जयंत पाटलांना मवियानं उमेदवारी तर दिली, पण उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्राला निवडून आणण्यासाठी त्यांचा पराभव घडवून आणला। लोकसभा निवडणुकीत शेकापची मतं मिळवून विधान परिषद निवडणुकीत त्यांचा घात केला। आता आघाडीचा स्वार्थी चेहरा पूर्णपणे उघड झाला असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे। छोट्या पक्षांनी मवियाला मदत केली। नारायण नागोजी पाटील हे प्रथम विधान सदस्य होते। त्यांच्या नातवाला म्हणजे जयंत पाटील यांना त्यांचा शताब्दी अगोदर असे बाहेर काढणे चांगले नाही। ते सहज निवडून आले असते। राजू शेट्टी यांनाही त्यांनी दूर केलं। गावित यांची फसवणूक केली। शिक्षक भारतीची जागा लाटली अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मदत करणारे छोटे राजकीय पक्ष महाविकास आघाडीपासून लांब जात असल्याच्या चर्चा आहेत। विधानसभेला जागा वाटपात जागा मिळाली नाही तर आणखी काही पक्ष, संघटना महाविकास आघाडीची साथ सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही।